मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे आणि आता भुकेले जे काही मराठी आंदोलक आहेत ते आता कुठे जमेल तिथे आपलं अन्न शिजवून खाण्याचा प्रयत्न करतात। काही जणांनी जे टेम्पो आणलेले आहेत त्या टेम्पोच्या माध्यमातून आतमध्ये जेवण बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर काही जणांनी आता फुटपाथवरती किंवा जमेल त्या ठिकाणी सिलेंडर आणि शेगडी लावून जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे। रात्रभर काही मराठा आंदोलक हे आझाद मैदानामध्ये येऊन थांबलेले होते आणि अशा वेळी भुकेले पोटे आता जे काही मराठा आंदोलक आहेत ते आता ठिकठिकाणी जेवणाची व्यवस्था जमेल तिथे करतायत, जेवण करतायत आणि जोपर्यंत आरक्षणाचा तिढा सुटत नाही किंवा आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही त्यांनी घेतलेली आहे। आपण पाहतोय ही शेगडी या ठिकाणी लावलेली आहे, मसाले भात त्यांनी बनवलेला आहे आणि आता हे एक ग्रुप जो आहे मराठा आंदोलकांचा तो इथे जेवण करतोय। कुठून आलेला तुम्ही आणि हे कधीपासून इथं आहात आझाद मैदानात? बीड वाघेरा इथं आरक्षण घ्यायसाठी आलेलो. कधी आलाय तुम्ही इथं? आम्ही रात्रीच आलो, काल दुपारी. आता आरक्षण मिळू जाणार नाहीत. मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसलेले आहेत, उपोषण सुरू केलेलं आहे आणि तुम्ही आता इथे किती दिवस मुक्काम करणार आहात? सरकार दरबारी काय सांगायचं आहे? पाटील जेव्हा सांगते तेव्हा आम्ही जाणार नाहीत. जेव्हा पाटील म्हणते इथून उठायचं तेव्हा उठायचं नाही. ते तर म्हणतायत की आता 2 तासात मुंबई खाली करा, उपोषण माझं सुरू. आम्ही असंच कुठंतरी बसून खाणार. तिथलं फक्त आझाद मैदान खाली करा म्हणले, आम्हाला इकडे बाहेर थांबायचं सांगितलं. खाली केल्यानंतर तुम्ही इथंच थांबणार? वाहनं पार्किंगला लावायला सांगितलेले आहेत, सर्व लोकांना इथंच थांबायला सांगितलेलं आहे. ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला जिथे जिथे जागा भेटल त्या ठिकाणी वाहनं लावायला सांगितलेले आहेत. आणि आता काही जण आपल्या टेम्पोमध्ये अन्न शिजवत आहेत, तुम्ही इथे फुटपाथवरती जमेल तिथे अन्न शिजवायला सुरुवात केलेली आहे. किती दिवस हा मुक्काम असणार आहे? आता जोपर्यंत पाटील सांगत नाहीत तोपर्यंत आहेत. जोपर्यंत पाटील उपोषण करीत आहेत तोपर्यंत इथून हलणार नाहीत आम्ही, कारण आरक्षण भेटल्याशिवाय उपोषण सुटणार नाही. आपण पाहतो की हे सगळे मराठा आंदोलक आहेत ते ठिकठिकाणी जमेल त्या ठिकाणी जेवण बनवून खायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। पार्किंगसाठी जी काही वाहनांची अडथळा मुंबईमध्ये होतोय ती योग्य ठिकाणी लावण्याच्या सूचना आम्हाला पाटील साहेबांनी दिल्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता घोषणाबाजी सुद्धा त्यांच्याकडनं केली जाते। जेवणाच्या ताटावरती खरं तर हे सगळे मराठा आंदोलक बसलेले आहेत आणि आरक्षणाच्या मागणीसाठी ते आता घोषणा सुद्धा देत आहेत। जमेल तिथे अन्न बनवून खायला तुम्ही सुरुवात केलेली आहे। पार्किंगचा एक मोठा प्रश्न आहे, मुंबईत वाहतूक कोंडी सकाळपासून काही भागामध्ये व्हायला सुरुवात झाली। तुम्ही गाड्या कुठं लावणार आहात? कारण फ्रीवे पूर्ण जाम झालाय. पार्किंग मध्ये जिथे पार्किंग सांगितली तिथे गाड्या लावणार आहेत आम्ही, पण मुंबई सोडणार नाही. ओबीसी मधून आरक्षण भेटू तर आम्ही इथून हलणार नाहीत. मागच्या वेळेला सुद्धा वाशीपर्यंत जरांगे पाटील आलेले होते, आता मागच्या वेळेला वाशीपर्यंत जरांगे पाटील आलेले होते, आता थेट मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. मुंबईतले आरक्षण आम्हाला धोका दिला, सरकारने आम्हाला धोका दिला, त्याच्यामुळे आता आम्ही आरक्षण भेटूच तर इथून हलणार नाहीत. सगळ्यांची सोय अशीच आहे, जमेल तिथे जेवण अशीच चालू आहे आमची सोय, सगळ्यांची सोय अशीच चालू आहे जेवणाची. कुठून आलाय? आम्ही बीड जिल्ह्यामधून आलो, अंबाजोगाई तालुका. आरक्षणाची मागणी मान्य होईपर्यंत मुक्काम म्हणजे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत जायचंच नाही. पहिल्यांदा ना आम्हाला असंच देऊ म्हणले नाही दिले आम्हाला. सरकारनं यावेळेला सुद्धा आश्वासन दिलं तर मान्य करणार का? घेऊन जाणार आहोत आम्ही, आश्वासन आम्हाला नको आहे. आता फक्त आम्हाला ओरिजिनल पाहिजे. आता आम्हाला पाहतोय हा जेवण जे आहे ते शेगडीवरती त्यांनी शिजवलेलं आहे आणि सगळे मराठा आंदोलक आता जेवण करतायत, जमेल तिथे ठिकाणी आपलं जेवण बनवून खातायत आणि जोपर्यंत आरक्षणाची मागणी मान्य होत नाही किंवा आता ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही, मुंबईमधून हलणार नाही. जरांगे पाटील यांनी आम्हाला फक्त गाड्या पार्किंगमध्ये ठेवायला सांगितलेल्या आहेत, मात्र मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी घेत आम्ही जमेल तिथे खाणार, मात्र सरकारकडनं मागणी मान्य होईपर्यंत आम्ही इथेच थांबणार अशा पद्धतीची भूमिका आहे सगळ्या मराठा आंदोलकांनी घेतलेली आहे. सगळे बीडवरून आलेले आहेत आणि जोपर्यंत जरांगे पाटील सांगणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. कॅमेरामन संतोष सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.